राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी आता सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे की पीक विमा अखेर आता पीक विमा जारी होणार। पीक विम्याचा निर्णय आज सरकारच्या माध्यमातून जारी झाला आहे। आज कृषी विभागाने सर्वात मोठी माहिती दिली आहे। आज अखेर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाने स्पष्टपणे सांगितली आहे। आता तो व्हिडिओही आपण लगेच पाहून घेऊया। कृषी विभागाने अशी स्पष्टपणे सांगितले आहे, आज कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार। परंतु शेतकरी बांधवांनो लक्षात मध्ये घ्या, काही निकष आणि पात्रता ठेवण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव या निकष व अटी पात्रतेमध्ये बसत नाही अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार नाही, हे लक्षात घ्या। आता कोणते शेतकरी पात्र आहे ते आपण लगेच या ठिकाणी पाहून घेऊया। सोबतच शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या, तुम्हाला सर्वात महत्त्वाचं एक काम करून घ्यायचं आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे। त्याचसोबत आज फक्त या ठिकाणी लक्षात घ्या, काहीच जिल्ह्यामध्ये याचे वितरण करण्यात येणार आहे, म्हणजे की पीक विम्याचे वितरण टप्प्याटप्प्याने होणार आहे अशी माहिती सरकारच्या माध्यमातून जारी झाली आहे। तर आज फक्त काही जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे। आता यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का? तर जर त्या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर लगेच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार। आता लगेच आपण ती यादी फक्त एका मिनिटामध्ये पाहून घेऊया। तर शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय जारी केला आहे। पीक विम्याची रक्कम 379 कोटी रुपयांची भरपाई आता थेट सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे। शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती, ज्या दिवसाची प्रतीक्षा होती, ती प्रतीक्षा आता शेतकऱ्यांची संपलेली आहे। ती बातमी आता शेतकऱ्यांसमोर आलेली आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, आजच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होणार। यामुळे बघा शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होणार आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नाही। जो का पीक विम्याचा पहिला टप्पा होता 25% अग्रिम, तो काही शेतकऱ्यांना मिळाला आणि काही शेतकऱ्यांना मिळाला नाही। परंतु आता जो काय 75% अग्रिम पीक विमा आहे तो सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार। परंतु त्यासाठी आजची जिल्हा यादी पाहणे गरजेचे आहे। सोबतच तुम्हाला एक महत्त्वाचे काम देखील करावं लागणार, तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा मिळणार। पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी बांधव वारंवार विचारित होते। आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे, कारण ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावर आता जमा केली जाणार आहे। यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही रक्कम जमा झाली नाही त्यांना मोठा दिलासा आता मिळणार आहे। या संदर्भात बघा पात्र जिल्ह्यांची यादी देखील सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे। आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, या यादीमध्ये अनेक जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे। कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल हे स्पष्टपणे या यादीमध्ये सांगण्यात आलेले आहे। या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। ही महत्त्वाची अपडेट सर्वात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे। आपलं चॅनल या ठिकाणी काम करीत आहे की शेतकऱ्यांसमोर सत्य माहिती पटकन मिळावी। तर शेतकरी बांधवांनो लगेच बघा जाणून घ्या, पीक विम्याची 379 कोटी रुपयांची भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार। ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची गरज होती त्यांना आता यामुळे मोठा आधार मिळाला आहे, कारण आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आर्थिक मदत त्यांना मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे जे काय कृषी मंत्री दत्तात्रय भरणे साहेब आहे यांनी सर्वात महत्त्वाची माहिती दिली आहे। बघा त्यांच्या म्हणण्यानुसार बघा सर्वसमावेशक पीक विमा अंतर्गत प्रलंबित असलेली ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। यामुळे पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची समस्या सुटणार आहे। आता शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आली आहे। राज्य सरकारने खरीप हंगाम 2024चा पीक विम्याची बघा हप्त्यासाठी तब्बल 1028 कोटी 97 लाख रुपयांची मंजुरी दिली आहे। आतापर्यंत मंजूर झालेला 3907 कोटी 43 लाख रुपयांपैकी 3561 कोटी 8 लाख रुपये जमा झाले होते। मात्र 346 कोटी 36 लाख रुपये वाटप करणे बाकी होते, म्हणजे की 75% अग्रिम पीक विमा शेतकरी बांधवाला मिळायचा राहिलेला होता। 25% तर काहींना मिळाला तर काहीला मिळाला नाही, असे बरेचसे घोटाळे पीक विम्यामध्ये झाले होते। परंतु आज अखेर शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे, कारण आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे। आता लक्षामध्ये घ्या, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निर्णयानुसार बघा त्यांनी तात्काळ वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवला होता। वित्त विभागाने हिरवा कंदी दिल्यानंतर आता राज्य सरकारने तात्काळ निधी करून मंजूर देखील जमा करून दिलेला आहे। त्यामुळे केंद्र सरकारचा पीक विमा पोर्टलद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये येत आहे। आता कृषी
बघा जे काय कृषी मंत्री आहेत म्हणजे की दत्तात्रय भाऊ भरणे यांच्या प्रयत्नांमुळे 379 कोटी रुपयांची प्रलंबित नुकसान भरपाई आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. बघा यामुळे शेतकऱ्यांना कोणताही अडथळा न येता मदत मिळेल. बघा काही अडचणी आल्यास बघा विभागाची संपर्क देखील साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, एकंदरीत ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अजूनही रक्कम जमा झाली नाही अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 379 कोटी रुपये जमा होतील. 2024च्या पीक विम्यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी 3,907 कोटींचा निधी बघा वितरित करण्याचं ठरवलं आहे. आज तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार, परंतु बघा आज काहीच जिल्ह्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे. आता त्या जिल्ह्यांची यादी आपण लगेच एका मिनिटामध्ये पाहून घेऊया. तर शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हा निधी जमा होणार आहे तर बघा त्या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तर त्यामधील पहिलाच जिल्हा आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर, नंतर आहे परभणी. आता जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये जर राहत असाल आणि तिथून जर आपला व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला देखील आता तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. आता बघा लातूर, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, जालना, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर. बघा हे जे काय जिल्हे आहे बघा यादी अजून पूर्ण झालेली नाही. शेतकरी बांधवांनो बघा लक्षामध्ये घ्या, आज सर्व जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे. तसेच सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या पात्र जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे. जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तरी देखील तुम्हाला सरकारच्या माध्यमातून निधी मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, तुम्हाला सर्वात महत्त्वाचे एक काम करून घ्यायचे आहे. आता शेतकरी बांधवांनो हे निधी तुम्हाला कसा मिळणार तर लक्षामध्ये घ्या, हा निधी तुम्हाला डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून हा निधी तुमच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहे. आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे की जाणून घ्या, यामुळे जे शेतकरी बांधव पीक विम्यापासून वंचित होते त्यांना आता सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, काही ज्या निश्चित बँका आहेत त्या बँकांमध्ये सर्वात अगोदर हा पीक विमा जमा होणार आहे. सोबतच तुम्हाला सर्वात महत्त्वाचा एक अर्ज देखील करायचा आहे, तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. आता लक्षामध्ये घ्या, कोणत्या त्या महत्त्वाच्या बँका आहेत त्या बँकांमध्ये सर्वात अगोदर हा पीक विमा जमा होणार ते आता आपण या ठिकाणी पाहून घेऊया. तर शेतकरी बांधवांनो बघा बऱ्याच दिवसापासून ज्या काही अफवा सुटल्या होत्या अफवांपासून सावधान राहा. कोणत्याही प्रकारे तुम्हाला 40,000 50,000 रुपये हेक्टरी प्रमाणे मदत मिळणार नाही. फक्त आणि फक्त तुम्हाला लक्षामध्ये घ्या कमी प्रमाणामध्ये पीक विमा मिळणार आहे. आता जो का 75% अग्रिम आहे तो बी काय 50,000 रुपये हेक्टरी प्रमाणे मदत मिळणार नाही. आता किती हेक्टरी मदत मिळणार ते देखील आपण पाहून घेऊया. परंतु शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, अफवांवर कसल्याही प्रकारे विश्वास ठेवू नका. आता शेतकरी बांधवांनो बँकांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. निवडलेल्या बँकांमध्येच तुमच्या खात्यामध्ये रक्कम दिली जाणार आहे. बघा निवडलेल्या बँकांमध्ये जी का पहिली बँक आहे ती आहे पंजाब अँड सिंध बँक, नंतर इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बघा शेतकरी बांधवांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया बघा यांचा समावेश, तसेच कॅनडा बँक बघा, युनियन बँक बघा, बँक ऑफ बडोदा. आता बँक ऑफ बडोदामध्ये जर तुमचे खाते असेल तरी देखील तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मदत मिळणार आहे. तसेच पंजाब नॅशनल बँक बघा, ICICI बँक बघा. आता हे जे काय बँके आहेत या सर्व बँकांमध्ये तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार आहे अशी महत्त्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून दिली आहे. तसेच बघा शेतकरी बांधवांनो याशिवाय HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा सहकारी बँक बघा, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट पेमेंट बँक बघा, पोस्ट ऑफिस बँक बघा यांचा देखील समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणत्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवायचा नाही, कारण आता तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर करून दिला जाणार आहे अशी महत्त्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो आपण आज जिल्ह्यांची यादी व बँकांची यादी पाहिलेली आहे. कसल्याही प्रकारे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण आज सर्वात प्रथम तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार आहे. कृषी विभागाने सर्वात मोठी बातमी दिलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो ही होती आजची सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.